तू, विचारानं सुंदर तू, कर्तृत्वानं पुरंदर तू, विचारानं सुंदर तू, कर्तृत्वानं पुरंदर तू, तुझ्या विना शून्य सारे, कारण आयुष्यातील मीच तू, कारण आयुष्यातील मीच तू. मित्रांनो अन्नात मीचच नसेल साऱ्यांना बेचव लागते, जसे आपल्या वडिलांचे आहे तसे आपल्या वडिलांचे आहे. मित्रांनो आपणा सर्वांना आई माहित आहे, पण आईची ताकद देखील बाबाच आहे, बाबाच आहे. खऱ्या अर्थाने या बाबाची वास्तवावस्था मांडण्याची मी प्रयत्न करत आहे. बाप आपले तारुण्य आपल्या कुटुंबासाठी समर्पित करून फक्त आणि फक्त आपल्या लेकरांसाठी जगत असतो. तरीही आई जवळची वाटते, बाप मात्र परका वाटतो. या पदामध्ये जगणाऱ्या बापाला समजावून घेण्यासाठी मी आदिती रावसाहेब शेळके या प्रजासत्ताक दिनाचा यामध्ये विषय म्हणत आहे माझे बाबा, माझे बाबा. मित्रांनो आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि हिने कोणता विषय मांडला आहे माझे बाबा, कारण की माझे सर्व मायबाप इथे एकत्र जमले आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माझे सर्व मायबाप एकत्र जमले आहे, म्हणून मी माझे बाबा हा विषय मांडला आहे, माझे बाबा हा विषय मांडला आहे. मित्रांनो बाबा हे फणसासारखे असतात. मित्रांनो बाबा हे फणसासारखे असतात. काट्यांना बघून जर आपण फणसाजवळ गेलंच नाही तर मोमुळ्यांवर आपण चापू शकणार नाही, मोमुळ्यांवर आपण चापू शकणार नाही. तसे आपल्या वडिलांचे रागाचे काटे आपल्याला दिसतात, पण आतील मोमुळ्यांवर आपण कधीच पाहत नाही, आपण कधीच पाहत नाही. मित्रांनो असं म्हटलं जातं आई हे घराचं मांगल्य. हो आई हे घराचं मांगल्य, पण बाबा हे घराचं अभ्यास वास्तव आहे, अभ्यास वास्तव आहे. मित्रांनो घरामध्ये आपल्याला काही लागलं तर आपण सहजपणे म्हणतो आई ग, पण रचाने तर साप दिसला तर म्हणतो बाप रे. छोट्या छोट्या संकटाला आई आठवते, छोट्या छोट्या संकटाला आई आठवते, पण मोठ्या मोठ्या संकटाला बाबाच आठवतात, पण मोठ्या मोठ्या संकटाला बाबाच आठवतात. म्हणूनच म्हणते वडील म्हणजे समुद्रातलं झाड असतं, खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं, खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं. मित्रांनो माता देवकी, माता ईश्वर सर्वांना आठवत आहे, पण माझ्या लेकराचं कल्याण व्हावं, लेकरू घडावं, नवे तर जगावं म्हणून यमुना नदीला आलेल्या महापुरामधून टोपली घेऊन लावणारा वासुदेव मात्र आपल्याला आठवत नाही, वासुदेव मात्र आपल्याला आठवत नाही. शुभांना घडवणारा जिजामाता, शुभांना घडवणारा जिजामाता प्रत्येकाच्या लक्षात आहे, पण माझा शुभा घडावा, स्वराज्याचा कळस निर्माण करावा म्हणून रात्रंदिवस कष्ट करणारे शहाजीराजे मात्र आपल्याला लक्षात नाही, शहाजीराजे मात्र आपल्याला लक्षात नाही. अशी अवस्था माझ्या बापाची देखील होत आहे, माझ्या बापाची देखील होत आहे. सागराचे वर्णन अमर्याद असेलही देखील, सागराचे वर्णन मर्याद असेलही देखील, पण माझ्या हृदयाला बोललेले श्रद्धा असतात. माझे आदर्श गुरुजन माझे बाबाच आहेत, माझे बाबाच आहेत. म्हणूनच म्हणते फूल कभी दोबारा खिल नहीं सकते, जन्म कभी दोबारा मिल नहीं सकते. मिलते हैं लोग हजारों मगर हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. म्हणून आई वडिलांना जपा, त्यांची काळजी घ्या, म्हणून आई वडिलांना जपा, त्यांची काळजी घ्या. बाप असतो तेल वाढ जळत असतो क्षणाक्षणाला, बाप असतो तेल वाढ जळत असतो क्षणाक्षणाला. हाड्याची काळे करून आधार देतो मनाला, हाड्याची काळे करून आधार देतो मनाला. मित्रांनो बाबा हे एक सुंदर शब्द, मित्रांनो बाबा हे एक सुंदर शब्द ज्यांनी बनवला जातो नात्यांचा बंध. कौतुक करणाऱ्या नात्यांपेक्षा एक प्रोत्साहन देणारी व्यक्ती आपल्यासोबत आयुष्यभर असते, ते म्हणजे माझे बाबा, ते म्हणजे माझे बाबा. आयुष्यभर असते ते म्हणजे माझे बाबा. मित्रांनो अनंत उपकार बाबा तुमचे घडविले म्हणजे सुंदर जीवन, अनंत उपकार बाबा तुमचे घडविले म्हणजे सुंदर जीवन. बरारी घेताना यशाचे नमाज जपून ठेवीन तुमच्या संस्काराचे धन, जपून ठेवीन तुमच्या संस्काराचे धन. मित्रांनो आई जर गाडीचं योग्य दिशा देणारच स्टेअरिंग असेल ना, मित्रांनो आई जर गाडीचं योग्य दिशा देणारच स्टेअरिंग असेल ना, तर अर्जंट आलेल्या संकटांना अर्जंट ब्रेक असतो, आणि तो ब्रेक फेस म्हणजे माझे बाबा, आणि तो ब्रेक फेस म्हणजे माझे बाबा. जाता जाता एवढेच बोलेन, करणार कशी कविता करतो त्या
शकता नाही. हृदयात